कोणी जर असा प्रश्न विचारला की माणसाचा मूळ स्वभाव काय आहे, तर या प्रश्नाचं एका शब्दात उत्तर आहे स्वार्थ. एक वेळेस सरड्याला आपला रंग बदलण्यासाठी वेळ लागेल, पण माणूस समोरच्याची परिस्थिती, प्रसंग, काळ, वेळ, स्वतःचा स्वार्थ यानुसार आपले रंगरूप दाखवत असतो, बदलत असतो. माणूस शब्दाने खोटं बोलू शकतो, पण तो एखाद्या परिस्थितीत मात्र स्वतःचं रंगरूप लपवू शकत नाही. मला प्रसिद्ध विचारवंत निकोलो मॅकियावेलीचं एक वाक्य आठवतंय. मॅकियावेली एका ठिकाणी म्हणतो, की लोक चांगले नसतात, ते चांगले दाखवण्यासाठी अभिनय करत असतात. याचा अर्थ असा होतो, की एखादा व्यक्ती जेव्हा चांगला वाटतो, तेव्हा तो अभिनय करण्यामध्ये उत्कृष्ट असतो. आपल्याला काही नाती ही निसर्गदत्त असतात, तर काही नाती ही पुढे चालून आपल्या वयानुसार, आपल्या परिस्थितीनुसार, आपल्या परिसरानुसार इत्यादी कारणामुळे निर्माण होत असतात. पण ही नाती किती खरी आणि किती खोटी हे काळ वेळेनुसार उघडी पडतात. हा अनुभव तुम्हालाही असेल, सर्वांनाच आहे. पण एखाद्या प्रसंगानंतर अशा नात्यांचा खरा चेहरा उघडा पडल्यानंतर पश्चाताप करण्यापेक्षा या नात्यांचा मूळ रंग काय, या लोकांचा मूळ स्वभाव काय, हे कळण्यासाठी आपण काही प्रयोग करू शकतो. जसं की समजा आपण एका संकटात आहेत आणि त्यावेळेस जर आपण एखाद्याला मदत मागितली, तर आपल्याला त्यावेळेस कळेल की कोण खरं आहे आणि कोण खोटं आहे, कोण आपल्या मागे आहे आणि अशा वेळेस कोण हळूच गायब होतो. मी स्वतः असे पाहिलेत की बरेच जण स्वतःला वाघ समजणारे, फक्त मला आवाज दे, मी अर्ध्या रात्री तुझ्या मागे येतो, असे म्हणणारे कितीतरी लोक संकटामध्ये मी पळून जाताना अनुभवले आहेत. तुम्ही पण अनुभवले असाल. नाती ही सुखामध्ये कळत नसतात, तर ती दुःखामध्ये कळत असतात. माझा असा तुम्हाला सल्ला आहे, की तुम्ही एक प्रयोग म्हणून संकट नसताना पण मी संकटात आहे, असं समजून तुम्ही मेसेज करा. तुमच्या या जवळच्यांना कॉल करा आणि त्यांना सांगा, की मी खूप अडचणीत आहे आणि त्यावेळेस हे लोक तुमच्यासोबत किती वेळ उभे आहेत, हे एकदा तुम्ही तपासू शकतात. तुम्ही प्रयोग नंबर 2 म्हणजे मागण्याचा प्रयोग. तुम्ही एखाद्याला एखादी मदत मागा. कोणत्याही प्रकारची मदत मागा. अशा वेळेस तुमच्या लक्षात येईल, की लोकं किती बहाणे आणि किती कारणं सांगू शकतात, ज्याची तुम्ही कल्पना पण केली नसेल. इतकी कारणं, की जे तुम्ही आजपर्यंत ऐकले पण नसतील. अशा नेमक्या वेळी या लोकांचा कोणीतरी आजारी पडतो. नेमके अशाच वेळेस त्यांचे पैसे खर्चलेले असतात, बरंच काही. आणखीन एक आपण प्रयोग करू शकतो, तो म्हणजे निष्ठेचा प्रयोग, लॉयल्टी टेस्ट. लोक दाखवतात, की आमच्या नेत्यावर किती जीव आहे, किती निष्ठा आहे, आमच्या शिक्षकावर किती निष्ठा आहे, वडीलधाऱ्यावर किती निष्ठा आहे. पण ज्यावेळेस निर्णायक प्रसंग येतो, ज्यावेळेस त्या शिक्षकाकडं, त्या नेत्याकडं, त्या आणखीन कोणता जो कोणी गॉडफादर आणि जे कोणी आहे, ज्यावेळेस वेळ येते त्यावेळेस ती निष्ठा खरी उघडी पडते. मला एक स्वामी विवेकानंदाचा प्रसंग आठवतोय. स्वामी विवेकानंदाचे जे गुरु होते, रामकृष्ण परमहंस, यांना घशाचा कॅन्सर झाला होता आणि ही बातमी हळूहळू पसरली. त्यावेळेस विवेकानंदासारखी शेकडो शिष्य रामकृष्ण परमहंस यांना भेटायला आले. कॅन्सर खूप वाढला होता. त्यांच्या तोंडातून दुर्गंध येत होती आणि त्यावेळेसच्या परिस्थितीनुसार सगळ्यांना एक भीती वाटत होती, की कदाचित या आजाराचा संसर्ग आपल्याला होईल. म्हणून विद्यार्थी यायचे, दुरून त्यांचं दर्शन घ्यायचे, हात जोडायचे, डोळ्यामध्ये मगरीसारखे अश्रू आणायचे आणि निघून जायचे. म्हणजे सांगता आलं पाहिजे, की मी उपस्थिती दाखवलेली आहे. स्वामी विवेकानंद जेव्हा आले, तेव्हा त्यांना स्पर्श केला. रामकृष्ण परमहंस यांचा
यांच्या अन्नातला उष्ट अन्न त्यांनी खाल्लं आणि त्यांनी सिद्ध केलं की निष्ठा ही काय असते. त्यानंतर आपण एक प्रयोग करू शकतो आणि तो सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे पैशाचा, धनाचा प्रयोग. हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. म्हणजे आम्ही तुझ्यासाठी अर्ध्या रात्री तयार आहेत, आम्ही तुझ्यासाठी जीव देऊ शकतो, तू फक्त एकदा आवाज दे, असे म्हणणारे जे लोक आहेत, तर असे लोक तुम्ही पैसे एकदा मागून बघा. तुम्हाला माहिती आहे का, एका सर्वेक्षणानुसार पैशामुळे जगातली 70% नाती तुटतात. म्हणजे तुमचा खिसा जर रिकामा झाला की 70% लोक तुमच्यापासून पळून जातात. माझा तर तुम्हाला असा सल्ला आहे की तुम्ही समजा ठीक आहे की तुम्ही अडचणीत नाहीत आणि तुमचं सगळं ऑल इज वेल आहे. अशा परिस्थितीत पण तुम्ही एक वेळेस तुमच्या मित्रांना, तुमच्या नातेवाईकांना, हे असे जे लोक आहेत तुमच्या मागे अहोरात्र उभे आहेत शब्दानं, त्यांना तुम्ही एकदा पैसे मागून बघा आणि मग बघा चमत्कार. लोक म्हणतात चमत्कार होत नाहीत, पण होत कसे नाहीत? तुम्ही पैसे एकदा मागून तर बघा, हे लोक कसे गायब होतात बघा. जे जादूगाराला शक्य नाही, एवढ्या स्पीडनं लोक गायब होतात. समजा आपण जर एखाद्याला एक प्रश्न विचारला की तुझा जीव, तुझं प्रेम तुझ्या वडिलावर आहे का पैशावर आहे? तर साहजिक आहे याचं उत्तर कोणी पण वडील असं देईल. तर मी आत्ता जे तुम्हाला म्हणलो की निकोलो मॅकियावेलीचं वाक्य आहे का, मॅकियावेली एका ठिकाणी म्हणतोय की लोक आपल्या बापाचा मृत्यू विसरतील, पण लोक उसने दिलेले पैसे विसरत नाहीत. तुम्ही एखाद्याला विचारा की तुझ्या वडिलाची पुण्यतिथी किती तारखेला आहे, वारलेले असतील तर. तर त्याला अचानक सांगता यायचं नाही, पण तुम्ही त्याला लगेच विचारा की याच्याकडे किती पैसे उसने आहेत, तर तो अचूक शब्दामध्ये सांगेल आणि याच्यावरून समजते की लोकांचं प्रेम कशावर आहे. प्रयोग नंबर 5, गुपित, सिक्रेट. तुम्ही एखाद्याला तुमचं काहीतरी सिक्रेट सांगा. आता तुम्ही एखादी कशाही प्रकारचं तुम्ही सिक्रेट सांगा, जस्ट एक एक्सपेरिमेंट म्हणून. जर तो पुढला माणूस खरोखर तुमचा विश्वासू असेल तर तो ती गोष्ट मनात ठेवतो, पण दुसरा माणूस तुमच्यासमोर असा अभिनय करतो आणि तात्काळ त्याला ती गोष्ट कुणाला सांगू आणि कुणाला सांगू नको अशी होईल आणि तो सगळीकडे पसरल. लक्षात ठेवा, जो सर्वांचा मित्र असतो तो कोणाचाच मित्र नसतो. अमेरिकेच्या बाबतलं एक प्रसिद्ध वाक्य आहे अमेरिकेच्या पार्लमेंटमध्ये. ते वाक्य असं आहे की जगामध्ये अमेरिकेचा एकच मित्र आहे आणि त्याचं नाव अमेरिका असं आहे. म्हणजे अमेरिका फक्त आपल्याच राष्ट्राला आपला मित्र मानतो. त्याप्रमाणे जो सर्वांना गोड गोड बोलतो तो कोणाचाही मित्र नसतो, ही गोष्ट लक्षात ठेवा. बघा, गरज संपल्याच्या नंतर संकटामध्ये कोणताही फायदा नसताना जी टिकतात तीच खरी नाती असतात. ह्याच्यावरून तुम्हाला मी प्रयोग नंबर 6 सांगतो. नो बेनिफिट टेस्ट. म्हणजे कसलाही फायदा नाही. ज्या वेळेस तुमच्याकडं लोकांचा कसलाही तुमच्याकडून फायदा होत नाही, तुम्ही लोकांच्या कोणत्याही उपयोगाचे त्यांना वाटत नाहीत, आता तुमच्याकडं कोणत्याही प्रकारची पोस्ट नाही, तुमच्याकडं पैसे नाहीत, असं जेव्हा लोकांना समजेल किंवा लोकांची परीक्षा बघण्यासाठी तुम्ही असं जेव्हा त्यांना भासवाल, तेव्हा तुमच्या लक्षात येईल की हे लोक जे तुमच्या अवतीभोवती वावरत होते, तुम्हाला सतत मेसेज करत होते, तुमच्या स्टेटसला लाईक करत होते, तुम्हाला भेटत होते, बोलत होते, तुमची तब्येत विचारत होते, तुमच्या घरच्यांची विचारत होते, हे लोक आता तुम्हाला दूर दूरपर्यंत दिसणार नाहीत. प्रयोग नंबर 7, तो म्हणजे यश अपयशाचा प्रयोग, सक्सेस फेल्युअर टेस्ट. आता यश अपयशाचा प्रयोग काय? तर बघा, समजा तुम्ही कोण्यातरी एखाद्या स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल, तर लोक कान टवकरून असतात, लोक उत्सुक असतात की तुमचं नेमकं होणार आहे काय? ॲक्च्युली त्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी मनात असं केलेलं आहे की तुम्ही नापास झाले पाहिजेत. तुमचे आई वडील जर सोडले तर जगामध्ये असं कोणीच नाही, जगामध्ये असं कुणालाच वाटणार नाही की त्यांच्यापेक्षा तुम्ही मोठे झाले पाहिजेत. तुम्ही जर एखाद्या कितीही मोठ्या व्यक्तीला भेटायला गेलात तर तो सल्ला देईल मोठा होण्याचा, पण त्याची एक अपेक्षा असेल की तुम्ही त्याच्या एवढे नाही, त्याच्यापेक्षा काहीतरी लहानच झाले पाहिजेत. तर सक्सेस फेल्युअरमध्ये ज्या वेळेस आपल्याला फेल्युअर येते, अपयश येते, त्यावेळेस लोकांच्या प्रतिक्रिया बघा आणि ज्यावेळेस तुम्हाला यश येते त्यावेळेस लोकांच्या प्रतिक्रिया बघा.
तुम्ही पास झालात तरी माझा सल्ला असेल, की तुम्ही एक वेळेस लोकांना म्हणा, की मी नापास झालोय आणि मग लोकांच्या प्रतिक्रिया ऐका. तुम्हाला आपले कोण, परके कोण हे लगेच कळेल. किंवा तुम्ही एखादा व्यवसाय टाका. तुम्ही एखादा व्यवसाय टाकल्याच्या नंतर लोक देव पाण्यात ठेवून असतात, की तो काही केल्या अपयशी झाला पाहिजे किंवा तुम्ही त्यांच्याकडे सल्ला मागण्यासाठी, मदत मागण्यासाठी गेला पाहिजेत. तर असे काही प्रयोग होते, की ज्यामुळे आपल्याला आपले खरे साथीदार, आपले खरे नाते, आपले खरे मित्र, आपले खरे सोबती कोण आहेत, कोण नाहीत, हे आपल्याला समजेल आणि सत्य काय, असत्य काय, अशा पद्धतीनं हे काही असत्य लोकांसाठीचे प्रयोग होते. चाणक्य एका ठिकाणी म्हणतो, मित्र, शत्रू आणि स्वार्थी हे 3 काही फार वेगळे शब्द नाहीत. चाणक्याला जर तुम्हाला समजून घ्यायचे तर एक लक्षात घ्या. आजचा मित्र उद्याचा शत्रू असतो. आजचा शत्रू उद्याचा मित्र असतो. मित्र काही वेळेस स्वार्थी होतो. स्वार्थी असलेला मित्र असतो. स्वार्थी असलेला शत्रू असतो. म्हणजे मित्र, शत्रू आणि स्वार्थी या 3 शब्दाला तुम्ही आलटून-पालटून पाहिलात, तर तुमच्या एक लक्षात येईल, की ह्याच्या तळाला गेल्यानंतर, ह्याच्या खोलीत गेल्याच्या नंतर, की हे 3ही शब्द भविष्यासाठी का होईना समानार्थी आहेत. शेवटी जो तुमच्या फक्त चांगल्या वेळी, चांगल्या प्रसंगी साथ देतो किंवा साथ द्यायला तयार असतो, तुमच्या सुखामध्ये, तुमच्या यशामध्ये, तुमच्या पैशामध्ये, तर अशा व्यक्तीला तुम्ही पायाच्या धुळीजवळ सुद्धा थांबू देऊ नका किंवा तेवढी सुद्धा किंमत देऊ नका. धन्यवाद.